नमस्ते, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्र शिकल इन गुजरात तुम्हा सर्वांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे कारण आजचा ब्लॉग पब्लिक डिमांडवर आहे। कारण मला खूप सारे मेसेजेस आले होते व्हॉट्सअपवरती पण आणि DM पण केले होते मला इन्स्टाला पण की तुम्ही जी रांगोळी काढता ते कशी काढता हे आम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये सांगा म्हणून। त्यामुळे मी आज इथे तुम्हाला डिटेल व्हिडिओ दाखवणार आहे। इथे चला तर मग सुरू करूया। इथे मी घेतलेली आहे पांढरी रांगोळी आणि पहा पांढरी रांगोळी मी चिमटीमध्ये पकडून पण तुम्हाला दाखवते कशी रांगोळी टाकायची किंवा 5 बोटांनी पण आपण टाकू शकतो। आता इथे मी 5 बोटांनी तुम्हाला दाखवत आहे किती छान रांगोळी पडत आहे। आता मी चिमटीनं टाकत आहे, तुम्ही चिमटीने टाकू शकता किंवा असं 5 बोटांनी पण टाकू शकता। आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे ही फेविकॉलची छोटीशी बॉटल, हिने जर टाकलं तर तुमचं कामही झटपट होतं आणि रांगोळीही छान पडते। मी तर नेहमी हीच बॉटल वापरते। पहा मी पहिल्या फुलापासून आता सुरुवात करत आहे। खूप सोपं आहे, मस्त अधिक चिन्ह काढायचं आणि जे मध्ये स्पेस आहे त्याचे हे पाकळ्या बनवून घ्यायच्या। झालं आपलं झटपट फूल तयार। आता पहा दुसरं फूल, पहा यासाठीही आपल्याला सेमच प्रोसेस करायची आहे। सेम अधिक चिन्ह काढा आणि पाकळ्या ओढून घ्या। आणि आता मेन पार्ट म्हणजेच पेन्सिल घ्यायची एक आणि त्यांनी काय करायचं पाकळ्या अशा आतमध्ये ओढून घ्यायच्या, म्हणजे पहा तुमचं फूल अजूनही अट्रॅक्टिव्ह दिसते। आता पाहूया आपण तिसरं फूल। आता यालाही सेम तशीच प्रोसेस करून घ्यायची, सेम तसंच आधी फूल काढायचं आणि पाकळ्या ओढून घ्यायच्या। आणि आता इथं मात्र मी एक मॅचस्टिकची काडी घेतलेली आहे जेणेकरून अजून आपलं फूल उठावदार दिसेल। आता आपण पहा त्याला अगरबत्तीच्या काडीने त्या पाकळ्या मध्यभागी थोड्याशा बाहेर खेचून घेत आहोत, म्हणजे तुम्हाला एक नवीन फूल तयार दिसेल। पहा 3 फुलं झटपट तयार झाली की नाही। आणि आता आपण चौथ्या फुलाकडे जाऊया। सेम तशीच प्रोसेस करूया। अधिक चिन्ह काढायचं, मधला भाग पाकळ्यांमध्ये ओढून घ्यायचा आणि इथे पेन्सिलनं आतमध्ये थोड्या पाकळ्या ओढून घेतल्या की आता काय करायचं बोटाच्या साहाय्याने त्या पाकळ्या आतमध्ये थोड्याशा दाबून घ्यायच्या आणि आपलं फूल तयार। आता जाऊया आपण पुढच्या फुलाकडे। सेम तसंच अधिक चिन्ह काढून घ्या, आतमधला भाग आहे तो पाकळ्यामध्ये बदलून घ्या आणि सेम आता अगरबत्तीच्या काडीने एक सोडून पाकळी आतमध्ये खेचून घ्यायचे, म्हणजे हार्टचा आकार छान तयार होईल। चला जाऊया पुढच्या फुलाकडे। पहा इथेही सेम तशीच प्रोसेस करणार आहोत आपण। काडीच्या साह्याने आतमध्ये पाकळ्या ओढून घेणार आहोत, पण आता इथे फक्त हाताने आपण त्याला आकार देणार आहे। मगाशी आपण काडीच्या साह्याने त्याला बाहेर ओढलं होतं, तुम्ही पाहू शकता दोन्हीही फुलांचा आकार वेगवेगळा दिसत आहे। सेम वाटत असलं तरी दोन्ही फुलं वेगवेगळी आहेत। पहा किती छान 6 फुलं झटपट तयार झाली। पहा मी पांढरी रांगोळी वापरण्यामागचं एक कारण आहे, कारण धरमपूरमध्ये रांगोळी मिळणं खूप मुश्किल आहे आणि माझ्याकडची कलर रांगोळी खूपच कमी राहिलेली आहे। इथे मी आता वस्तूंच्या साहाय्याने फुलं तुम्हाला काढून दाखवत आहे। हे जे झाकण आहे ते आपल्या घरी सहज मिळते, आपण कचऱ्यातही कधी कधी टाकून देतो, पण त्याचा असा छान उपयोग आपण करणार आहे। आता बोटाच्या साहाय्याने रांगोळी आतमध्ये ओढून घ्यायची आहे, पण बोट तिरकं ठेवायचं, म्हणजे आतल्या साईडला झुकतं ठेवायचं, बाहेरच्या साईडला थोडंसं उभं ठेवायचं। पहा किती सुंदर फूल तयार झालं ना। आता त्याच्यापेक्षा एक थोडंसं छोटंसं फूल मी तुम्हाला काढून दाखवत आहे। पहा सेम तसेच बॉटलच्या साह्यानं रांगोळी टाकून घ्यायची, पेनच्या मागच्या टोकाच्या साह्याने रांगोळी आतमध्ये ओढून घ्यायची। प्रोसेस 30, आतल्या साईडला थोडं झुकतं ठेवायचं। पहा किती सुंदर फूल तयार झालं ना। आहे की नाही सोपं रांगोळी काढणं? काही आहे का याच्यामध्ये अवघड? पहा मी अजून एक छोटंसं फूल तुम्हाला दाखवत आहे। पहा सेम तशीच रांगोळी टाकून घेतलेली आहे आणि अगरबत्तीच्या काड्याने आतमध्ये मी रांगोळी खेचून घेत आहे। अजून एक गोंडस फूल तयार झालं। पहा आता तुम्हालाही वाटत असेल ना, अरे हे तर किती सोपं आहे की नाही? तर तुम्ही ही अशी रांगोळी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा जमतीये का ते। पहा इथं मी चमच्याच्या साह्याने आतमध्ये रांगोळी ओढून घेत आहे आणि ह्याची पण पाकळ्या किती गोड दिसत आहेत। पहा बरं, आहे की नाही सोपं? आता इथे अजून एक वेगळं फूल पहा। आपल्या घरातल्या साहित्यानेच आपल्याला खूप साऱ्या छान रांगोळ्या काढता येतात। इथं तर मी काही वापरणारच नाही, फक्त पहा बोट जे आहे ते आतल्या साईडला थोडंसं दाबायचं, बाहेरच्या साईडला नाही दाबायचं, आतल्या साईडला झुकतं ठेवायचं। त्याच्या अजून मी अजून एक लाईन टाकत आहे आणि आतल्या साईडला झुकतं बोट ठेवून आतमध्ये दाबून घेत आहे। पहा किती सुंदरसं फूल तयार झालं ना, झेंडूच्या फुलासारखं। आता तुम्ही छोटी छोटी फुलं पाहिली, पण जेव्हा आपल्याला मोठं फूल काढायचं असतं किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला अजून काहीतरी चित्र काढायचं असतं रांगोळीचं किंवा काही लिहायचं असतं
अशा वेळेस 8 पाकळ्यांचं फूल काढायला मी तुम्हाला दाखवत आहे. प्रोसेस सेम तशीच, अधिक काढायचं आणि आतल्या पाकळ्या ज्या आहेत त्या बाहेर ओढून घ्यायच्या. सगळ्या पाकळ्या एकसारख्या दिसतात. आपला आकार खूप सुंदर बनतो. पहा किती सुंदर बनलं ना. आता साईज छोटी असेल तर थोडंसं आपण जे झाकण घेतो तो बारक्या कशाचं तरी घ्यायचं. मी इथं झंडूबामच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि 8 पाकळ्याचं सुंदर फूल माझं इथं तयार आहे. पहा सोपं आहे की नाही. पहा आता मी इथे घेतलं आहे फेविकलच्या बॉटलचं टोपण आणि त्याहून थोडंसं सुंदर छोटंसं फूल माझं तयार झालेलं आहे. आता पहा इथे ह्या 8 पाकळ्या होत्या. आता मी तुम्हाला 6 पाकळ्याचं दाखवत आहे. 6 पाकळ्यासाठी थोडीशी प्रोसेस वेगळी आहे. पहा वरती आणि खाली ओढलं की तुम्हाला बाजूला अशा 2 पाकळ्या काढायच्या. तर अधिक काढायचं नाही, अधिक चिन्ह काढायचं नाही. इथे आता तुम्ही सरळ एक रेष आणि गुणाकाराचं म्हणलं तरी चालेल. पहा तर किती छान 6 पाकळ्यांचं फूल तयार झालं. आता 6 तर झाल्या, पण आता जास्ती पाकळ्या हव्या असतील तर आता पहा ती प्रोसेस. अधिक काढलं आणि मधून 2 पाकळ्या काढायच्या. म्हणजे पहा किती सुंदर फूल तयार झालेलं आहे. एकदम कमी वेळात होती हे. अजून पाहतात मी आता चमच्याच्या साह्याने पण तुम्हाला फुलं काढून दाखवत आहे. आणि ही जर रांगोळी कलरची असेल ना तर खूप सुंदर दिसते. आता हे मी 5 पाकळ्याचं पण फूल काढलेलं आहे. आता पहा मी चमचा बदलला की फुलही माझं किती छान बदलते. पहा 3 पाकळ्या असू दे, 5 पाकळ्या असू दे. आता इथे पहा या मोठ्या चमच्याने मी याला फक्त रांगोळीला बाहेरच्या साईडनं खेचते. किती सुंदर फूल तयार होते. पहा आता इथं मी प्राजक्ताचं फूल काढून दाखवत आहे. पेन्सिलनं काढलं तर ते नाजूक येतं आणि थोडंसं अगरबत्तीच्या काडीनं काढलं, मॅचस्टिकची काडी आहे सॉरी, त्यांनी काढलं तर थोडंसं मोठं येतं आणि सुबक पण दिसतं. आता मी तुम्हाला फुलं काढायला शिकवली तर पानं पण काढायला शिकवायलाच लागेल ना. आता इथं मी छान पानं पण तुम्हाला काढायला शिकवत आहे. चमचा बदलला का त्याचा आकार किती छान बदलते बघा बरं. सुंदर आकार निर्माण होतो आहे. पहा एकदम सोप्या पद्धतीने काहीच करायचं नाही आहे. थोडासा चमचा फिरवला की सुंदर असं पान तयार होतं आहे. पहा आता जर आपल्याला थोडं कर्वमध्ये हवं असेल ना तर बघा थोडा चमचा फिरवून घ्यायचा. आपलं पानही थोडंसं असं कर्वमध्ये येतं. पहा किती सुंदर पान तयार झाले. आता इथे पहा दोन्ही चमच्याने मी तुम्हाला दाखवत आहे. तुमच्याकडे जो चमचा उपलब्ध असेल त्याने तुम्ही काढू शकता. एक चमचा फिरवला, सुबक रांगोळी तयार आहे की नाही मस्त. पहा आता इथं मी तुम्हाला असं थोडंसं ब्रॉडवालं पण पान काढून दाखवते. गुलाबाचं फूल काढलं तर त्याला ब्रॉडवालं लागतं ना पान. पहा तेही मी दाखवत आहे तुम्हाला. आता पहा इथं अशा रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्या रेषा वगैरे तर आपल्याला सहजच काढता येतील ना. ट्राय करून नक्की बघा आणि जर जमलंच तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आणि पुढचा मी पार्ट 2 पण तुम्हाला दाखवणार आहे, कारण एका माझ्या व्हिडिओमध्ये सगळं बसलंच नाही. मी उद्याच्या भागात पण तुम्हाला अजून खूप म्हणजे घरचे वस्तू वापरूनच कशी रांगोळी काढायची हे दाखवणार आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायलाही विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.